भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्यावर काल एक बाका प्रसंग ओढवला। भाजपच्याच महिला कार्यकर्त्यांनी दादाराव केचे यांना ते गाडीवरून जात असताना त्यांना घेराव घातला आणि शिवीगाळ देखील केली। मात्र दादाराव केचे यांच्या संदर्भात हे नेमकं का घडलं तर दादाराव केचे यांनी या ठिकाणी आपल्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार केला असा आरोप या महिलांनी केला। आणि या महिलांचा आरोप अशासाठी होता की दादाराव केचे यांनी आपल्या सुनेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली होती, मात्र पक्षाने त्यांना ती उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळेच दादाराव केचे यांनी आपल्याच महिला उमेदवारांच्या विरोधामध्ये अपप्रचार केल्याचा आरोप त्यांना घेरणाऱ्या महिलांनी केलाय। मात्र यामागचं नेमकं सत्य काय आहे, नेमका आरोप काय झालेला आहे आणि दादाराव केचे यांनी त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण पाहूया। हा व्हिडिओ आहे आर्वी मधील भाजप नेते दादाराव केचे यांचा। भाजप आमदार दादाराव केचे नेहमीप्रमाणे स्कूटीवरून फेरफटका मारायला निघाले आणि वाटेतच भाजपच्याच महिला कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं। दादाराव केचे यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप होता। त्यांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत केल्याचं बोललं जात आहे। त्यांनी एका महिलेला असे शब्द का वापरावे आणि जे शब्द त्यांनी वापरले त्याचा अर्थ आम्हाला सांगावा, यासाठी आम्ही त्यांना आज तिथं सगळ्या महिलांनी घेरलं आणि त्यांना विचारणा करता असताना त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर न देता लावालावी केली आणि सगळं सावरण्याचा प्रयत्न केला। म्हणून आम्ही त्यांच्यावर सगळ्या महिला रोष व्यक्त केला की बा आम्हाला त्याचं कारण सांगा, तुम्ही आमच्याशी असे का वागले? आम्ही इतक्या वर्षापासून तुमच्यासोबत काम केलं, कधी तुमच्याशी बेईमानी केली नाही आणि पक्षाशी कधी आम्ही गद्दारी केली नाही। खरं तर हा वाद आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीतच सुरू झाला होता। गेल्या निवडणुकीत आर्वी नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली। भाजपचे 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आला। पण यंदाच्या निवडणुकीची सूत्र भाजपचे आमदार सुमित वानखेडे यांच्या हाती सोपवण्यात आली। सुमित वानखेडेंच्या नेतृत्वात भाजपचे 14 नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झाला। आर्वीमध्ये भाजपचे 2 आमदार असताना अपेक्षित निकाल न लागल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटलाय। भाजपचे काही उमेदवार फार कमी मतांच्या फरकाने पडले, त्यामुळे पराभूत उमेदवारांनी दादाराव केचेंना घेरलं आणि विरोधात प्रचार केल्याचा आरोप करत शिवीगाळही केली आहे। दरम्यान दादाराव केचेंनी हे आरोप फेटाळले असून महिलांना फूस लावली गेल्याचं म्हटलंय। की मी विरोधात काम केलं। वास्तविक पाहता 1982 पासून भारतीय जनता पार्टीचं रोपट या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये लावल्या गेलं। मागच्या वेळेस सुद्धा 23 पैकी 23 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराचं डिपॉझिट गोल करून निवडून आणलेत आणि विरोधात काम करण्याचा विषयच येत नाही। दादाराव केचेंवर हा प्रसंग ओढावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे, तर भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी या निमित्तानं काँग्रेस आणि तुतारी सोबतची छुपी युती बाहेर पडल्याचं म्हटलंय। काल भाजपाचा अंतर्गत कल या ठिकाणी रस्त्यावर चव्हाट्यावर आला। ही शिष्टाचारी पद्धत नाही आहे, हे तेवढंच खरं आहे, पण नेत्यांनी सुद्धा आपल्या चाकोलीत वागायला पाहिजे, आपला आदर्श त्या ठिकाणी प्रस्थापित राहायला पाहिजे। अशा पद्धतीची वागणूक कोणत्याही पक्षाचे ते नेते असो, दादारावजींबद्दल बोलायचं झालं तर ते लोकनेते आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपाला सुगीचे दिवस आणण्यात सिंहाचा वाटा हा दादारावजींचा राहिलेला आहे। त्यांच्यासोबत अशा पद्धतीची वागणूक त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला चुकीची वाटते। नाही, निश्चितच कालची जी घटना झाली ती दुर्दैवी झाली। निवडणुकीनंतर असा असंतोषाचे विषय होत असतात। पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षातीलच काही नेत्यांच्या संदर्भात नाराजी आहे, असंतोष आहे, त्याचा उद्रेक काल झाला। परंतु मला असं वाटतं की हे विषय पक्षाच्या डायसवर सुटले असते तर बरं पडलं असतं। परंतु एकंदरीतच कालच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने काँग्रेस असेल, तुतारी असेल यांनी हे समर्थनार्थ उतरलेले आहेत, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमधील काही नेत्यांची आणि काँग्रेस आणि तुतारी या पक्षाच्या सोबत असलेली या निवडणुकीतली छुपी युती
या निमित्ताने उघड झाली. आर्वी नगर परिषद निवडणुकीत भाजपला अंतर्गत राजकारणाचा फटका बसलाय. पण निवडणुकीनंतर या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. एकाच पक्षातील 2 आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे भविष्यात दादाराव केचे विरुद्ध सुमित वानखेडे यांच्यातला संघर्ष अधिकच पेटणार हे निश्चित. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघ हा विविध कारणांनी सध्या चर्चेमध्ये आहे. विदर्भातील एकमेव खासदार अमर काळे आणि विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे आणि विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे या 3 मोठ्या नेत्यांनी भरलेला हा मतदारसंघ असून गेल्या काही दिवसापासून विविध घटनांनी हा मतदारसंघ जो आहे तो चर्चेत येत आहे. काल विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांना काही महिलांनी घेराव घालत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि त्याचा खुलासा त्यांच्याकडून मागितला होता. परंतु दैव बलत्तर म्हणून तो प्रकरण जरा शांत झाला. परंतु आज काही विविध संघटनांनी मोर्चा काढत पोलिसांना निवेदन देत त्या महिलांवर कारवाईची मागणी केलेली आहे आणि विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी सुद्धा तक्रार देत कारवाईची मागणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण नेमकं आता काय वळण घेते हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.